Hello everyone, myself Dr. Gauri Baichal. वेलकम टू आरोग्य प्रेरणा यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणत्या अशा 5 टेस्ट करणे महत्त्वाचं आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. बऱ्याच वेळेला काय होतं, शरीरामध्ये आजार येतो, लक्षण दिसायला चालू होतात आणि नंतर आपण उपचाराकडे वळत असतो. पण जर आजार होऊन द्यायचा नसेल किंवा प्राथमिक स्वरूपात जर तो ओळखायचा असेल तर आपल्याला काही टेस्ट करणं महत्त्वाचं आहे. आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला जवळपास 5 टेस्ट सांगणार आहेत. त्या प्राथमिक स्वरूपातल्या आहेत. पण तुमच्या शरीराचं पूर्ण स्क्रीनिंग केल्यासारख्या ह्या टेस्ट आहेत. त्यामुळे या टेस्ट तुम्ही जरूर करा. ज्यांचं वय वर्ष 25च्या पुढे आहेत, 20च्या पुढे आहेत त्यांनी सुद्धा करा. जे 35 मध्ये 40 मध्ये आहेत त्यांनी तर 100% ह्या टेस्ट करणं महत्त्वाचंच आहे. चला कोणत्या टेस्ट आहेत ते जाणून घेऊया. पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही अजूनही आरोग्य प्रेरणा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. यामधील जी पहिली टेस्ट आहे ती म्हणजे तुम्हाला CBC कंप्लीट ब्लड काउंट ही टेस्ट करायची आहे. ही एक रक्त तपासणी आहे. यामध्ये तुम्हाला हिमोग्लोबिनची मात्रा, लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट तसेच शरीराची इम्युनिटी किती आहे हे तपासण्यासाठी सुद्धा आपल्याला ही टेस्ट फार महत्त्वाची ठरते. ज्यावेळी शरीरामध्ये लाल रक्तपेशी कमी होतात, हिमोग्लोबिनची मात्रा कमी होते, अशा वेळेस तुम्हाला ॲनिमियासारखी कंडिशन ही डेव्हलप झालेली असते. जर पांढऱ्या रक्तपेशी वाढल्या असतील तर शरीरामध्ये इन्फेक्शन आहे असं तुम्ही समजू शकता. त्यामुळे वर्षभरातून किंवा 6 महिन्यातून ही कंप्लीट ब्लड काउंट ही टेस्ट करणं फार गरजेचं. आता ही जी दुसरी टेस्ट आहे ना, ती तुमच्या हृदयासाठी आहे. बऱ्याच वेळेला हृदय आपलं काम करत असतं आणि आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं. पण हृदयासंदर्भातले ज्या काही ह्या टेस्ट आहेत, जशी की ही लिपिड प्रोफाइल, ही जर वेळेवरच जर आपण केली, तर जे हृदयाला असलेले धोके किंवा होणारे संभाव्य धोके हे आपल्याला टाळता येतात. या लिपिड प्रोफाइलमध्ये तुम्हाला कोलेस्ट्रॉलची मात्रा, ट्रायग्लिसराईडची मात्रा, LDL, VLDL तसेच HDL या सगळ्या काही हे जे घटक असतात यांची आपल्याला माहिती होते. जर कोलेस्ट्रॉल वाढलं असेल, तर तुम्हाला शरीरामध्ये या आर्टरीज ब्लॉक म्हणजे रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचा धोका असतो. त्यामधूनच पुढे जाऊन हार्ट अटॅक किंवा जे कार्डियाक अरेस्ट असे आजार, असा त्रास हा होऊ शकतो. ट्रायग्लिसराईड ज्यावेळेस वाढलं असेल, तसेच LDL म्हणजे जे वाईट कोलेस्ट्रॉल आहे ते जर वाढलं असेल, तर आपल्याला वेळीच त्या ठिकाणी उपचार आणि आहार पद्धती यामध्ये बदल करून आपल्याला आपलं हृदयाचं आरोग्य हे चांगलं करता येऊ शकतं. त्यामुळे लिपिड प्रोफाइल ही टेस्ट करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. यातली तिसरी टेस्ट ती म्हणजे डायबिटीजसाठी. आता डायबिटीज म्हणजे कसं झालं आहे, खरोखरी एखाद दुसऱ्या किंवा नातेवाईकांच्या मध्ये एखादा तरी पेशंट हा डायबिटीजचा असतो. त्याचं कारण पण तशीच आहेत, कारण हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. रोजचं धकाधकीचं आयुष्य, तसेच स्ट्रेसफुल लाईफ आपली, अ, कामाचा जास्त ताण, झोपेचा अभाव, तसेच एक्सरसाइजला सुद्धा वेळ मिळत नाही आणि हा आजार हा चयापचयचा आजार आहे. जर तुमचा आहार विहार चुकला तर हा आजार लवकर होत असतो. मग आपल्याला जर चेक करायचं असेल तर आपल्याला शुगर आहे का नाही यासाठी काही टेस्ट असतात. ती म्हणजे सकाळची उपाशी पोटीची फास्टिंग ब्लड शुगर आणि दुसरी म्हणजे PP जेवण झाल्यानंतर 2 तासांनी रक्त द्यायचं आहे. त्यामध्ये जेवणातली साखर आपल्याला समजते. आणि कन्फर्मेशनसाठी तुम्ही HbA1c ही टेस्ट सुद्धा करू शकता. यामध्ये काय समजते तर मागील 3 महिन्यामध्ये रक्तातील साखरेचं सरासरी प्रमाण आपल्याला कळत असते. त्यामुळे HbA1c तसे फास्टिंग शुगर आणि PP ह्या टेस्ट करणं महत्त्वाचं आहे. ज्यांचं वय 35च्या पुढे आहे, 40च्या पुढे आहे त्यांनी 100% ह्या टेस्ट कराव्या. यामध्ये चौथी टेस्ट ती म्हणजे थायरॉइडची. TSH, T3, T4 यांच्या व्हॅल्यू चेक करणं महत्त्वाचं आहे. कारण ऊर्जा शरीरातली असेल किंवा वजन वाढ जर अचानक होत असेल, तर हे कशासाठी आहे, का होत आहे, हे तपासण्यासाठी थायरॉईड टेस्ट करणं महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेला ज्यावेळेस थायरॉईड हार्मोनमध्ये बिघाड होतो, तेव्हा महिलांच्यामध्ये विशेषतः हायपोथायरॉइडिझम हा आजार होऊन त्यांचं वजन हे जास्त प्रमाणात वाढलं जातं. पुरुषांच्यामध्ये सुद्धा हा आजार होत असतो, पण महिलांच्यामध्ये त्याचं प्रमाण हे जास्त आहे. त्यामुळे वयाची 30शी, 35शी, 40शी ज्यांनी क्रॉस केलेली आहे, त्यांनी थायरॉईड हार्मोन हा जरूर चेक करून घ्या. त्यानंतर जी येते टेस्ट ती म्हणजे LFT आणि KFT. आता LFT आणि KFT म्हणजे काय? तर LFT म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट. तुमच्या यकृताचं आरोग्य कसं आहे? लिव्हर तुमचं नीट काम करत आहे का? त्यामधील जे बिलिरुबिन असतील, एन्झाईम्स असतील, SGOT, SGPT
यांच्या व्हॅल्यूज किती आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर बऱ्याच वेळेला काही आजार शरीरामध्ये तयार होत असतात आणि लक्षणंही नंतर उशिरा दिसायला चालू होतात. तोपर्यंत तो आजार हा सायलेंटली वाढत-वाढत फार पुढे गेलेला असतो. मग जर आपण वेळीच त्या टेस्ट केल्या तर साहजिकच आहे आपल्याला तो आजार रोखता येऊ शकतो. आणि लिव्हर हा असाच एक अवयव आहे, की तो सायलेंटली तो बिघडत असतो. आपल्याला कळत सुद्धा नाही, की आपलं लिव्हर खराब होत आहे. ज्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात लक्षणं दिसायला चालू होतात, तेव्हा लक्षात येतं, की अरे लिव्हरमध्ये काहीतरी बिघाड हा झालेला आहे. मग हे जर आपल्याला टाळायचं असेल, तर नक्की एल-एफ-टी करा. आणि ही जी के-एफ-टी म्हणजे किडनी फंक्शन टेस्ट, तुमची किडनी नीट काम करते का? फिल्ट्रेशन योग्य आहे का? क्रिएटिन लेव्हल कशी आहे? युरिया लेव्हल कशी आहे? हे तपासण्यासाठी ही के-एफ-टी करणं फार महत्त्वाचं आहे. अशा ह्या आरोग्याच्या ज्या तपासण्या आहेत त्या जरूर करा. कारण निरोगी आरोग्य जर आपल्याला हवं असेल, तर शरीराचं स्क्रीनिंग करणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या ज्या काही टेस्ट आहेत त्या जरूर करा आणि तुम्ही तुमचं आयुष्य, तुमचं आरोग्य हे निरामय ठेवण्यासाठी याची तुम्हाला फार मोठी मदत होईल. पुन्हा भेटूया असाच एक नवीन उपयुक्त माहितीचा व्हिडिओ घेऊन.